रामकृष्ण हरी मंडळी. चला, मला बऱ्याच ताईंच्या दादांच्या कमेंट आलत्या की नाही का तुम्ही दूध व्यवसाय किती गायांपासून सुरुवात केली, किंवा तुम्ही कसा संघर्ष केला किंवा तुमच्या यशाची गुरुकिल्ली कशी केली, असं मला बरेच कमेंट आलत्या. म्हणलं चला आता बनवू व्हिडिओ. 2 दिवस झाले व्हिडिओ नाही, काय नाही. आणि पूर्ण ऐका आपण कशी सुरुवात केली, कशापासून केली, आणि आवडल्यावर नक्की लाईक करा. सांगते आता तुम्हाला माझ्या जी आमच्या आयुष्यातील कहाणी, कशी सुरुवात केली, कशापासून केली, किंवा कसं त्याच्यातनं दिवस काढलेत ही तुम्हाला नक्की सांगते. सुरुवातीला आपण एक गाय घेतली. एक गाय घेतल्यानंतर तिचं पहिला आपल्याला अनुभव नव्हता. असं काय कायला अनुभव नसतो ना, तसा आपल्याला पण अनुभव नव्हता की त्या गायला चारा किती द्यायचा, खुराक किती द्यायचं, तिचा टाइम कसा, टेबल कसा. पहिला आपल्याला आपण एवढा अनुभव नव्हताच अनुभवच नव्हता, कसल्या म्हणजे अनुभवच नव्हता. मग नंतर आपण एक गाय घेतल्यानंतर तिचं 10 लिटर दूध जायचं डेअरीला. एक 10 लिटरची केटली भरून, पहिलं किटली होत्या, आणि मग ती किटली जायची. मग जरा तिचं थोडंफार बरं पैसे आले वाटल्यानंतर अजून आपल्याला वाटलं दुसरी गाय एक खरेदी करावा. मग जेव्हा आपल्या स्वतःकडं थोडाफार का होईना बॅलन्स शिल्लक झाला, मग आपण नंतर दुसरी गाय खरेदी केली. असं नाही की आपण दुसऱ्याचं घेतलं आणि मग खरेदी. तसं तुम्ही पण करू नका. तुमच्या जेव्हा स्वतःचं येईल तेव्हा तुम्ही स्वतःचं खरेदी करा. मग दुसरी गाय खरेदी केली. मग दुसरी गाय खरेदी केल्यानंतर 20-25 लिटर जायला लागलं. मग थोडेफार त्याच्यामधनं पैसे बऱ्यापैकी यायला लागले. मग जरा बरं वाटलं. कसं वाटतं, थोडंफार चांगल्यापैकी आल्यावर आपल्याला कसं वाटतं अजून जास्त पैसे यावं. माणसाला हाव सुटते. हाव सुटल्यानंतर मग आणखीन आपण काय केलं, त्या 2 गायी घेतल्या. पण आपल्याला अनुभव नव्हता, माहिती नव्हती. मग त्या गायी घेतल्यानंतर आपल्या त्या गायी लागू राहायलाच प्रॉब्लेम द्यायला लागल्या. मग त्या गायी लागू राहीनात. बघा आपल्या इकडं गायी कशा बसल्यात निवांत. आणि मग त्या विचार येतात माणसाच्या डोक्यामध्ये, मग आता करायचं काय, गाय तर गाभण राहीना, आता करायचं काय मोहरचा माणसाला. आणि त्याच्यातला अनुभव नव्हता. अनुभव असता तर तिला मोहरची काय प्रोसिजर आहे ती आपण केली असती. मग जी आपल्या चांगल्या रेटमध्ये आपण गाय आणलेली होती ती कमी रेटमध्ये विकावा लागली. म्हणजे त्यात माणूस रिवर्स येतं, मोहर जात नाही. मग तिथं माणूस खचल्या जातं. पण आम्ही खचलो नाही. तर आम्ही खंबीरपणे काय ना करून दावायचं. जिद्द होती ती मनामध्ये कुठंतरी, काहीतरी करायची, संघर्ष करायचा, हारायचं नाही, हार मानायची नाही. नंतर मग आपण ती विकली. त्याच्यानंतर दुसरी खरेदी घेतली. दुसरी खरेदी झाल्यानंतर परत 2 झाल्याच. परत 2 झाल्यानंतर चांगलं बऱ्यापैकी 30 लिटर दूध जायला लागलं. दोन्हीचं 15-15 म्हणलं तरी 30 जायला लागलं. मग आणखीन परत एक घेतली, 3 झाल्या. परत चौथी घेतली, 4 झाल्या. 4 घेतल्यानंतर आपण खाली जुन्या घरी राहत होतो. तर जुन्या घरी तिथं काही चाऱ्याची सुविधा नव्हती. आपल्या इकडं शेतामध्ये संपूर्ण चाऱ्याची ह्याची सोय होती. त्याच्यामुळे तिथं काय आपल्या गुरांची सोय लागत नव्हती. त्या 4 गायांना चारा न्यायचा इतक्या लांबून खूप अवघड होतं. मग त्याच्यामुळं काय करावं म्हणलं, आता आपण इकडं शेतामध्येच काहीतरी नियोजन करू. शेतामध्ये मग आपण 40 फुटाचं शेड बांधलं. 40 फुटाचं शेड बांधल्यानंतर त्याच्यामध्ये आपण राहण्यासाठी एक छोटी खोली काढली. खोली काढल्यानंतर आपल्या राहण्याची सोय केली. आपण गायांना पण थोडंसं, गायांसाठी पण आपण थोडीशी सोय केली. 4 गायांपुरती. भविष्यात माणसाला वाटत नाही आपण अजून मोहरं जाऊ शकतो, मोहरं काय करू शकतो. म्हणजे अजून गाया गुरं आमच्या अपेक्षा नव्हतीच. आम्हाला वाटलं होतं आम्ही तेवढ्या 4 गाया आमच्याच्याने जास्त सांभाळणं व्हायचं पण नाही आणि आम्ही करू पण शकत नाही. मग त्याच्यामुळं आम्ही 4 गायांचे पुरतं सोय केलेली होती. आपल्या राहण्याची व त्यांच्या राहण्याची सोय केली. अशी खोली बांधली. असं गायांचं 4 गायांपुरती जागा आपण बनवली होती. तिथं शेड केलं होतं आपण. गव्हाण कोबा बिबा करून समजा व्यवस्थित केलं.
म्हणलं आपल्याच्याने परत भविष्यात जास्त गाया होऊ शकत नाही आणि आपण करू पण शकत नाही, असं म्हणजे मोहरचा एक अंदाज होता आमचा. मग त्या अंदाजा 2 वर्ष काढले असते ना आम्ही. त्या 4 गायांवरती 2 वर्ष कंपल्सरी काढले. आणि 4 गायाच्या नंतर मग काय मोहर भविष्यात वाटलं आपण जास्त पिकी करावात. गाया बघा आता आपल्या तिकडून धावत्या, तिकडून दिसणार नाही, तिकडून धावते. आता आपला सध्याला 50 फुटाचं शेड आहे आपल्याकडे. 14 गायीत, 1 कालवड आहे, 2-3 बारकाले वासरं येतं. म्हणजे भविष्यात आपण कधी एवढा मोठा विचार केला सुद्धा नव्हता. बघा आपलं शेड 50 फुटाचं शेड आहे. आणखीन तुम्हाला सर्वांना तर पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. अजून मटेरियल आणलेलंच आहे. आणि आणखीन भरपूर असा संघर्ष या थोडासा संघर्ष आहे. नंतर आपण ते 4 गाय खरेदी केल्याच्या नंतर आपण 1 गाय घेतली. जवळजवळ 2 ते 3 वर्षच झालं. 5-6 गायी झाल्या आपल्याकडं. 5-6 गायी झाल्यानंतर आपण 1 गाय घेतली, विकत घेतली. आपल्या घरची पण नव्हती, एका व्यापाऱ्याकडून, आपल्या जवळचाच होता व्यापारी, त्या व्यापाऱ्याकडून घेतलेली होती. ती व्यापाऱ्याकडून गाय घेतल्यानंतर त्यांनी आपल्याला खरं काही सांगितलं नाही. विलेली घेतली होती. विलेल्या गायी घेतल्यानंतर तिचा जार पोटामध्ये राहिला होता. ते काय आपल्याला त्या व्यापाऱ्यांनी सांगितलं नाही. आणि गायचा पोटामध्ये जार राहिल्यानंतर त्या गायीला 4 दिवस काहीच जाणवलं नाही. म्हणजे खाल्लं पिल्लं भरपूर व्यवस्थित समजं. आणि 4 दिवसाच्या नंतर त्याच्या शरीरात तो जार सडायला लागला. तू थोडी घाण टाकायला लागली आणि घाण वाशी यायला लागला. भरपूर वाशी यायला लागल्यानंतर आपण डॉक्टरांना बोलवलं. तर डॉक्टरांनी सांगितलं तिचा जार पूर्णपणे सडलेला आहे आणि पिशवीचं तोंड तर बंद झालंय. आता जार काढणं भरपूर अवघड झालं या. मग आता विचार येतो माणसाच्या. मग भरपूर असा खर्च केला. डॉक्टरांनी बी आम्हाला भरपूर साथ दिली. त्यांनी भरपूर प्रयत्न केले. औषधं घाण टाकायचे, ते जार पडावा म्हणून असे भरपूर प्रयत्न केले. पण प्रयत्नाला यश काही आलं नाही. मग 8 दिवस ट्रीटमेंट केलं. नंतर तिचा रोध बंद झाला. गायचा रोध बंद झाला. 2 दिवस पूर्णपणे तिचा रोध बंद झाला. रोध बंद झाल्यानंतर तिचा रोध नाही फिरला की गाय काढल्या जाते. काढण्या वाटत तिचा हाल बघवत नव्हतं. इतकंच हाल व्हायचं. पण ती विकायची म्हणल्यावर खटकाला आपल्याला मोठं पाप लागतं. म्हणून मी म्हणलं त्यांना विकायची नाही, आपल्याला आपल्या दारामध्ये हाय अशीच राहून द्या. मग ठेवली. 8-9व्या दिवशी तिने जीव सोडून दिला. इतकी फुगली, इतकी प्रमाणाच्या बाहेर तिचं हाल होतं की सांगायलाच नको. ती गाय मेल्यानंतर कसं असतं, एका लेडीजचं काळीज भरपूर हलका असतं. मग ती भरपूर अवघड वाटतं. त्यातल्या वेदना सांगायजोगच नाही, ती इतक्या म्हणजे बेकारच. त्याच्यानंतर मग रविवारची गाई आमची ती एक्सपायर झाली. मग ओढून बिडून टाकली बैलांनी. बैल आणले, झुपले, ओढून टाकली, निघली. नंतर रविवार गेला, सोमवार गेला की मंगळवारी बाजारला गेले आणि लगेच दुसरी गाय नवीन खरेदी केली. तर जर तिथंच आपण हार मानली असती तर आपला तिथंच व्यवसाय थांबला असता. पण आपण काय हार मानली नाही. मस्त मनामधून भरपूर दुःख वाटायचं, मस्त वेदना वाटायच्या. पण जाऊन द्या म्हणलं, चला समजाच आपल्या नसतं काय भविष्यात, काय नशिबात आपल्या जी असन ती पण होतं. त्याच्यामुळे चला म्हणलं संघर्ष थोडाफार करू. नंतर 1 गाय घेतली. ती चांगल्यापैकी बऱ्यापैकी 1च नंबर चांगली लागली. तिने लई चांगली साथ दिली. त्याच्यानंतर अशा किती भरपूर आपल्या गोट्यावरती खरेदी झाल्या, आल्या गेल्या झाल्या. पण आपल्याला अजून बऱ्यापैकी चांगले समद्यांनी साथ दिली, म्हणजे गायांनी साथ दिली आपल्याला. आणि आता बरोबर आपल्या गोठ्यावरती 250 लिटर दूध आपलं सध्याला चालू आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं येतं त्यातनं. आणि अजून ह्याच्यातनं बी भरपूर असा संघर्ष आहे. तुम्हाला खरंच ऐकायचं असेल, तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. अजून मोहरचा भाग तुम्हाला सांगन कसं काही कसे अजून दिवस काढलेत. अजून तर लय भरपूर काढलेले आहेत. गायांबाबत आपल्या माणसाचं चालूच असतं. समद्यांना संघर्ष करावाच लागतो. पण ह्या गायांबाबत आपण काय काय संघर्ष केला. त्याच्यामुळे ज्याला मनापासून आवड आहे ना, मनापासून
त्यांनी निश्चित करा, आणि ज्यांना आवड नाही ना त्यांनी खरंच करू नका. आणि वाईट वाईट काय दादा ताईंना कमेंट करू नका. जी माझ्या आयुष्यातली गोष्ट आहे मी ती तुमच्यासोबत शेअर केलेली या, त्याच्यामुळं चांगला होईन तेवढा चांगला प्रतिसाद द्या मला. का तर मी एक साधारण शेतकरी आहे. आम्ही पण भरपूर गायांसाठी हाल काढलेले आहेत. त्यांना आमच्याच्याने होईन तेवढी आम्ही त्यांची व्यवस्था करतो. तर एक टाईम आपल्या लेकरांना जसं सांभाळतो तसं आम्ही त्यांचा सांभाळ केला जातो. त्याच्यामुळं लाईक करा.